कट्यार काळजात घुसलीनंतर आता संगीत मानापमान घेऊन येते सुबोजी. मला सांगा, कट्यार काळजात घुसली सगळ्यांनी पाहिली, सगळ्यांना आवडली. म्हणजे ज्यांना संगीतातलं काही कळत नाही त्यांनी त्याचं एन्जॉय केलं. हे नाटक तर सगळ्यांना माहिती, पण हा सिनेमा येतोय, तुम्ही तो घेऊन येतात, हाही निश्चित त्या उंचीला जाईल. नक्कीच जाईल. मला असं वाटतं की आपल्या मातीतलं कथा आहे, आपल्या मातीतला विषय आहे, आपल्या मातीतलं संगीत आहे. परग्रहावरून आलेली गोष्ट नाहीये किंवा तिकडचं आलेलं संगीतही नाहीये. हे तेच संगीत आहे ज्यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यामुळे आपल्याच मातीचा हा वारसा आहे जो या चित्रपटाच्या माध्यमातून आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. काय काय मी गाणी तर आहेतच, मी वेगळं काय मला असं वाटतं याचं वेगळेपण याच्या कथेमध्ये आहे. मराठी चित्रपटामध्ये आजपर्यंत न पाहिलेली अशी गोष्ट, अशी कथा, अशा व्यक्तिरेखा, अशी गाणी तुम्हाला बघता येणार आहेत. कारण ही एक परिकथा आहे, फॅन्टसी आहे आणि गेल्या कित्येक वर्षात मराठी चित्रपटांमध्ये आपण फॅन्टसी किंवा परिकथा पाहिली नाही. तर संगीत मानापन या चित्रपटाच्या निमित्ताने ही म्युझिकल फॅन्टसी, म्युझिकल परिकथा तुम्हाला प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावरती बघताना जरूर आनंद मिळेल अशी खात्री वाटते. भामिनी साकारताना खरं तर अगदी बालगंधर्वांपासून सगळ्या कलाकारांनी अगदी सुमोदी पण साकारली. काय आव्हानं होती कशी? आव्हानं म्हणजे ज्या पद्धतीचा या भूमिकेचा ग्राफ आहे, ज्या पद्धतीने हा सिनेमात येतोय, तो करणं कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्वप्नपूर्तीसारखं आहे खरं तर. त्यामुळे मला असं वाटतं की जी काही आव्हानं होती ती दिग्दर्शकाच्या मदतीने सगळी एक एक पार करत गेलो आम्ही. पण ते करताना मला खूप काही शिकायला मिळालं आणि आनंदच मिळालाय भरपूर. सुमितजी, ओके, बोला. नवीन सिनेमा तुम्ही घेऊन येतात, म्हणजे खरं तर तुम्ही याच्यामध्ये कट्यार काळजा आणि नंतर याच्यानंतर लोकांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि तुम्ही आता एका वेगळ्या भूमिकेत आहात. म्हणजे विशेष करून खलनायक चरित्र अभिनय तुम्ही केलेला आहे. हो, मी अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच करतोय चित्रपटात. एकतर एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करायला मिळणं, सगळेच ओळखीचे. सुबोध दिग्दर्शन करतोय, वैदेही आहे, शैलेश, टीनाताई, निवेदिता. तर त्यामुळे हा मी ना चित्रपट म्हणून बघत नाही, मी याच्याकडे एक सोहळा म्हणून बघतोय. कारण आम्ही जेव्हा सगळे एकत्र येतो तेव्हा तो आनंदाचा क्षण असतो. काम हे एक बाय प्रॉडक्ट आहे, मी असं नेहमी म्हणतो की जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा की आम्ही धमाल मस्ती करत असतो. मग सुबोध, चला आता आपण ज्याच्यासाठी आलो ते करूया, असं म्हणून आम्ही शूटिंग करायचो. तर माझ्या मते की जेव्हा तुम्ही सगळेजण एकमेकांना अनेक वर्ष ओळखता, तुम्ही एकमेकांचा सहवास तुम्हाला जेव्हा आवडतो, तेव्हा त्यातनं जेव्हा काम येतं ते उत्तमच होतं. आणि त्याचं हे एक काय म्हणू त्याला उदाहरण आहे. हे 10 जानेवारीला तुमच्या भेटीस येते. कृपा करून चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. धन्यवाद. तुम्ही ज्याच्यासाठी तो निर्माण केलाय, मला असं वाटतं की इतक्या मोठ्या स्केलचा चित्रपट मोबाईलवरती बघणं ही काही त्या चित्रपटाला न्याय देण्याची गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे ज्याच्यासाठी तो केलाय, कारण त्याच्यातलं आपण संगीताविषयी बोलतो पण त्याचं पार्श्वसंगीत ही सुद्धा या चित्रपटाची अत्यंत मोठी बाजू आहे. संतोष मुळेकर सारखा मला असं वाटतं की खूप कमी लोक आहेत आपल्याकडे जे पार्श्वसंगीतावरती फार सुंदर पद्धतीने विचार करतात आणि पार्श्वसंगीत फक्त काही वाद्य एकत्र करून वाजवणं नसतं, त्या सीनला उठाव देण्याचं काम करतात. आणि संतोष मुळेकर असा आमच्या टीममधला हिरा आहे की संगीत ऐकणं तर सुखकारक आहेच आहे आणि पार्श्वसंगीत ऐकणं हीच सुखकारक आहे. त्यामुळे ते जेव्हा तुम्हाला 5.1 डॉल्बीच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावरती हे बघायला आणि ऐकायला मिळेल तर तो आनंद फार विलक्षण असेल. त्यामुळे थिएटरमध्ये जिओ स्टुडिओ हा निर्माण करते, ऑब्व्हियसली भव्य दिव्यता ती सगळी असेलच. जिओ स्टुडिओज असल्यामुळे भव्यदिव्य असणारच आहे आणि आजपर्यंत वेगवेगळे प्रयत्न जिओ स्टुडिओजनी मराठी सिनेमाच्या माध्यमातून केलेत. मग तो अगदी गोदावरीसारखा सिनेमा असेल किंवा मी वसंतराव असेल किंवा बाईपण भारीदेवा असेल किंवा अगदी आत्ता आलेला 1, 2, 3, 4 असेल. तर प्रत्येक विषय वेगळा आहे आणि या वर्षीची सुरुवात आम्ही जिओ स्टुडिओज बरोबर संगीत मानापमानच्या माध्यमातून करतोय. हा एक फार सुंदर योगायोग आहे. शेवटचं प्रेक्षकांना आव्हान 10 तारखेला. आता जसं सांगण्यात आलं तसं खूप काळानंतर मराठीत एक संगीतमय परिकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि ती मला खात्री आहे की सगळे प्रेक्षक उत्सुक असणार आहेत. सिनेमागृहात जाऊन पाहण्यासारखे काही सिनेमे असतात. आता सुबोधदा म्हणाला तसं छोट्या मोबाईलवरती आपल्याला कदाचित तेवढी त्याची मजा नाही येणार. त्यामुळे सिनेमागृहात जाऊन 10 जानेवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यामुळे सिनेमागृहात जाऊन नक्की हा सिनेमा पाहाल तुम्ही, याची मला खात्री आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.